खुर्ची आणायला जात नाही तो इकडे नवरदेवनी काय पुढं ओंकार लॉन्सला जायचंय. दीपकला पिकअप करायचंय गावामधून. आणि मला असं वाटतं दीपक आवरेलच असेल, कारण की मी पण आवरून घेतो. आता आहे ना वाजलेले आहे 4:39 झालेले आणि आता जास्त वेळ करण्यात काही अर्थ नाही. आवरून घेऊ चला आता. आवरता वाजले आता 5:30 आणि आता निघून जाऊ ओंकार लॉन्सला, कारण की खूप टाइम झालेला आहे. दीपकचं यायचं कॅन्सल झालं, कारण की दीपक म्हणत होता मला थोडे 1-2 काम आहे. तर मग दीपक ऐवजी आता मस्त गौरवला घेऊन जाऊ. गौरवला पिकअप करू आणि निघू. फायनली गौरव आलाय. फायनली लॉन्सला पोहोचलेलो आहे. पण जायला रस्ता कुठून आहे का नाही याला? हाय हाय इथून दिसला काही प्रॉब्लेम नाही. किती मारता येईल असे. लॉन्सला पोहोचलो, गाडी पार्किंग केली. आता विशालकडे जाऊ. गौरव कसं वाटलं पोहोचले इथपर्यंत? खुर्ची आणायला जात नाही तो इकडे विशाल भाऊला आता टोपी घाला बरं. माझी करा थोडं किलर वाट राहिलं पाहिजे एक नंबर. ताच कसं वाटतंय तुम्हाला? रशियावरून आलेले का? ओके, चांगला मेकअप करा. कलर हा कलर आहे. ऐक ना त्याला इमानदारीत तू मारून नाही मारू त्याला. तू मार गौरवचं काय? असं आहे का? नाही ते काय घेणार नाही मी. ते समाधान भाऊ मला कंटेंट नाही देते. तुम्ही मला कंटेंट नाही देते. देऊ ना थोडं आपण दोघं मेकअप करून घेऊ, कारण की खूप गरजेचं राहील. काय वाटतं तुम्ही? बरोबर आहे. करून घ्या. दीपक सर मला ऑफिस तयारी करायची. दीपक सर आहे ना, ते सुट्टीवर आहे. ते काय येणार नाही आज. तो सध्या नाही. दीपक सर आत करायचं. शिवम बरोबर बोलले. आणि चावी लावायचं नाही असं नाही नको. ते त्याची चप्पलचं डबल नुकसान होऊन जाईल ना. शिवम नुकसान होईल. ते पण काय ते हे असं काही सोडू नाही. बुद्ध पाळाला कसं आलं शुभम भाऊ आहे आज खूप आनंद राहिला मला. शिवभाऊचा परिचय द्या ना. शिवभाऊचा परिचय द्या ना. शुभम भाऊ आमचे 11वी पासूनचे मित्र आहे. 11वी पासूनचे मित्र आहे शुभम भाऊ आमचे. असेच तुम्ही पुढे जा. 100% आम्ही 100% पुढे. तुम्ही या मागून आमची गाडी पंक्चर झाली जाग घेऊन यायला. शुभम भाऊ सारखं आजपर्यंत कोणीच हसवलं नाही. शुभम भाऊ 11वी नंतर मला आज भेटेल विशालच्या लग्नाला. ते बी आज 3 दिवस सुट्ट्या काढून येईल भाऊ. यांच्या हळदीला तर तुम्ही बघू शकता किती आवरावरी सुरू आहे. बरोबर. मला मन भरून येतंय, रडू होत आहे. ज्या मित्राला मी सांगत असतो त्याचा लग्न होत आहे, त्यांच्यासाठी पण वाईट वाटतंय. लवकरच आमचे आशीर्वाद पण ते पण लवकरच मंडप आहे. फक्त एवढंच की जे पण या मुली कोणी ब्लॉग बघत असेल, त्यांनी पण कोणी सिंगल असेल दोघींना आकाश भाऊला रिप्लाय पाठवा. आकाश भाऊचं लग्न करायचं. आकाश भाऊची आयडी कमेंट मध्ये टाकतो. लग्नाच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी मॅरेज लाईफ. धन्यवाद हॅपी मॅरेज लाईफ विशाल. धन्यवाद. आत्ताचा जोर मारलो हे. शर्यतीने आता विशाल भाऊचा फोटोशूट चालू झालेला आहे. विशालच्या हळदीला आम्हाला भेटले ओझरचे फोटोग्राफर.
बाई समोर हात लावत आंब्याला. हाय. होता दोघा दोघा. आबा गर्दी असते आमची. जवळ या दादा. इकडे बघायचं इकडे समोर. हो, आहे. स्माइल बघ त्याच्याकडं. या जवळ या दीदी. हात पकडा ना. खडाखड्यात लावून झाली विशालला आणि आता मस्तपैकी आम्ही दोघे समाधान भाऊ आणि मी मस्त आता जेवणाचा स्वाद घेण्यासाठी चाललोय. चला जेवाय. घेऊ का आम्ही आता? तेवढंच काम आहे का रात्रभर होतं. नाही नाही ऐक ना मी काय म्हणतोय उद्या सकाळी मी लवकर येतो किती वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत. व्हिडिओ चला येऊ कधी भेटेल? तुझा ब्लॉग काढतो उद्या सकाळी अरे हा कधी भेटेल हळदीचा? 1 वाजेपर्यंत. रात्री 1 वाजता टाकतो. नाही ना महेश भाऊ आहे ना महेश भाऊ स्वतः गाडी चालवायला बसणार आहे आता. घेतलं गाडी पार्किंग केली, घरी आलो आणि उद्या सकाळी उठून विशालकडे लवकर जायचंय कारण की ना विशाल म्हणले की मला तू लवकर ये. तर राधे राधे सगळ्या माझ्या भावांना गुड नाईट.